महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणारी बॅच तुम्ही कशा पद्धतीने जॉईन करू शकतात याचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे तर ते सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, तलाठी भरतीची आपली बॅच कशा पद्धतीने जॉईन करावी, लाईव्ह लेक्चर्स कसे पाहावेत, रेकॉर्डेड लेक्चर्स कुठे मिळतील आणि पीडीएफ नोट्स तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आपली प्रिलिमची बॅच आहे आणि प्रिलिम प्लस मेन्स ही पण बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअरवर जायचं आणि इग्नाइट अकॅडमी हे नाव सर्च करायचंय आणि तुम्हाला हा रेड कलर मध्ये पेन्सिल सारखा लोगो दिसेल. कोणी म्हणेल माझ्याकडे iOS आहे, iOS मध्ये पण आपला ऍप अवेलेबल आहे. डायरेक्ट इग्नाइट अकॅडमी सर्च करा, तिथं तुम्ही पाहू शकतात. कोणी म्हणेल माझ्याकडे लॅपटॉप आहे सर, कम्प्युटर आहे, टॅब आहे, मला तिथं ऍप्लिकेशन पाहिजे, तिथं देखील तुम्हाला मिळणार आहे. सगळं आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. इन्स्टॉल या बटनावर क्लिक करेल, मी इन्स्टॉल करणार आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, सगळ्यात आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी म्हणायचं आहे. तर तो ओटीपी तुम्हाला जाईल, ओटीपी टाकायचा आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारतात, तुमचं नाव, तुम्ही कोणत्या राज्यातून येतात, अशी बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते. तेवढी इन्फॉर्मेशन भरायची, लॉग इन करायचं. आता हे लॉग इन झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला कॅटेगरी विचारली जाते, कुठली कॅटेगरी. आता आपली जी तलाठीची बॅच आहे ही सरसेवा कॅटेगरीमध्ये पण इथं पण आहे. तुम्ही एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जे आहे तर ते सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तलाठी भरतीची बॅच जी आहे तर ती दिसणार आहे, इथं दिसणार आहे. किंवा तुम्ही या कोर्सेसवर क्लिक करायचं, बेस्ट वे कोर्सेसवर क्लिक करायचं. कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी दिसतील बघा, एक पूर्व परीक्षेची बॅच आहे आणि एक पूर्व प्लस मुख्य अशी पूर्ण बॅच आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर या दोघांपैकी तुम्ही कोणती बॅच घेऊ शकतात. जर तुम्हाला पूर्ण बॅच घ्यायची असेल तर पूर्व प्लस मुख्य अवेलेबल आहे, फक्त पूर्व असेल तर पूर्व. दोघांपैकी कशावर क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पल मी याच्यावर क्लिक केलं, पूर्व परीक्षेच्या बॅचवर क्लिक केलं, तर इथं मला सगळं डिस्क्रिप्शन मिळतं, ज्याच्यामध्ये कोर्समध्ये काय मिळणार आहे, किती व्हॅलिडिटी असणार. बघा इथं व्हॅलिडिटी 1 वर्ष, म्हणजे तुम्हाला जे काही व्हॅलिडिटी असेल असे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहे. तर बाय नाववर मी क्लिक करेल. बाय नाववर क्लिक केल्यानंतर आता इथं जे काही पैसे असतील तर त्याला जीएसटी, इंटरनेट हँडलिंग चार्जेस काय असेल ते लागून तुम्हाला इथं फायनल अमाऊंट दिसणार आहे. की फायनल अमाऊंट तुम्ही पे ऑनलाईन करू शकतात किंवा क्यूआर कोडने करू शकतात. क्यूआर कोड पेमेंट म्हणजे काय, तुमच्या मोबाईलमध्ये पैसे नाही, तुमचं पेमेंट तुमचे वडील, तुमचे पती, तुमचा भाऊ, तुमची बहीण कोणी करणार असेल तर क्यूआर कोड करायचा. क्यूआर कोड जनरेट होतो आणि त्याने दुसऱ्या मोबाईलवरून तो क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं, ऑटोमॅटिक तुमचं पेमेंट होऊन जातं. समजा तुम्हाला तुमच्याच मोबाईल मधनं पैसे कट करून घ्यायचे तर इथं पे ऑनलाईन म्हणायचं. मग इथं पे ऑनलाईनला इथं फोन पेचं ऑप्शन येतं, युपीआयचं ऑप्शन येतं, क्रेडिट कार्डचं ऑप्शन येतं, डेबिट कार्डचं ऑप्शन जे आहे तर ते इथं जे आहे तर ते येतं. आता अशा पद्धतीने तुमची बॅच झाली. बॅच घेतली. लेक्चर्स कुठे पाहिजे बघा, लेक्चरसाठी बघा इथं कंटेंट असतं. या कंटेंटमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पाहायला मिळतील. समजा एखादं लेक्चर्स लाईव्ह झालं, लाईव्ह झाल्यानंतर ते इथं रेकॉर्डेड मध्ये आणि लाईव्ह विषयी माहिती इथं लाईव्ह नावाचं फोल्डर जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. आता सध्या तर लेक्चर नाही सुरू झाले, परंतु 28 जुलै पासून बॅच सुरू होणार. नेमकी कशा पद्धतीने लेक्चर सांगतो. समजा लाईव्ह मध्ये तुम्ही गेले बघा, इथं ओरिएंटेशन लेक्चर, हिस्ट्री, मग इथं तुमचा टाइम येतो, डेट येते आणि टाइम येतो. फॉर एक्झाम्पल हा कधी होणार आहे, अपकमिंग, अशा पद्धतीचं शेड्यूल येतं. समजा आता हे झालं, समजा 7 वाजता सकाळी सेशन लावलं होतं आणि तुम्ही उठले 9ला, 9 वाजता उठले, मग ते लेक्चर कुठे जातं मित्रांनो, ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जातं. मग अशा पद्धतीने फोल्डर्स असतील बघा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, विज्ञान, अशा पद्धतीने तुमचे भविष्यात फोल्डर्स तयार होतील आणि तिथं ते लेक्चर जातील. पुढची गोष्ट, पीडीएफ कशा पद्धतीने डाउनलोड करावी एखाद्या लेक्चरची. फॉर एक्झाम्पल आता हे भूगोलाचं लेक्चर्स आहे, इथं वॉचचं ऑप्शन बघायला मिळेल तुम्हाला. इथंच बाजूला पीडीएफचं ऑप्शन आहे बघा, पीडीएफ. तर याच पीडीएफ वर मग मी क्लिक करेल, अशा पद्धतीने पीडीएफ ओपन होते. पीडीएफ मोबाईल मध्ये ओपन झाली. इथं हे 3 रेषा जे आहेत तर ते आपल्याला दिसतात, 3 लाईन्स दिसतात. मी त्याच्यावर क्लिक करेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट, डाउनलोड, ओपन इन वेब, क्लोज असं ऑप्शन येतं. मला माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून झेरॉक्स वाल्याकडून प्रिंट काढून घ्यायची, तर मी काय करेल, एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करेल. एक्सपोर्ट डायरेक्टली माझ्या मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. मी एक्सपोर्ट केलं बघा, इथं डाउनलोड्स मध्ये तुम्ही पहा डायरेक्टली सेव्ह होऊन गेलं मित्रांनो, डायरेक्टली सेव्ह झालं. आता अशा पद्धतीने तुमची पीडीएफ डाउनलोड झाली, तुमचे लेक्चर झाले आणि बॅच झाली. बॅच संदर्भात काही प्रश्न असतील तुम्ही आपल्या 88 88 99 61 16 या नंबरला कॉल करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.